गोंदिया में आशा और गठ प्रवर्तक संगठन आयटक का तीसरा राज्य अधिवेशन 27 और 28 अप्रैल को आयोजित किया जा रहा है। इस अधिवेशन में राज्य के 24 जिलों से लगभग 300 से अधिक आशा सेविका और गठ प्रवर्तक भाग लेंगी। वहीं गोंदिया जिले से 1000 से अधिक आशा सेविका और गठ प्रवर्तक शामिल होंगी। इस जानकारी को राज्य अध्यक्ष राजू देशले और जिला अध्यक्ष हौसलाल रहांगडाले ने साझा किया। 27 अप्रैल को गोंदिया के शासकीय विश्राम गृह से आशा सेविकाओं और गठ प्रवर्तक महिलाओं की रैली निकाली जाएगी और दोपहर में अधिवेशन की शुरुआत होगी। इस अधिवेशन में प्रमुख मांग के रूप में आशा सेविका और गठ प्रवर्तकों को न्यूनतम वेतन कानून के तहत भुगतान किया जाए, यह मुद्दा उठाया जाएगा। उद्याच्या अधिवेशनामध्ये आशा गट प्रवर्तकांना येणाऱ्या काळात ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात चर्चा करणार आहोत। या देशामध्ये किमान वेतन आशाताईंना 26,000 रुपये आणि गट प्रवर्तकांना किमान वेतन 34,000 रुपये अधिक प्रवास भत्ता मिळावा ही महत्त्वाची मागणी असणार आहे। केंद्र सरकारकडे गट प्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव गेलेला आहे, तो प्रस्ताव त्वरित मंजूर व्हावा ही मागणी असणार आहे। आशा गट प्रवर्तकांना पेन्शन लागू झाली पाहिजे। मागच्या सरकारने बोनस दीपावलीची भेट देण्याचं संदर्भात भूमिका घेतली, पण GR काढला नाही। मग सर्व आशा गट प्रवर्तकांना दीपावलीची बोनस भाऊबीज भेट मिळायला पाहिजे। त्याचप्रमाणे अपघात झाल्यावरती 10 लाखाचा विमा कवच दिलेला आहे, पण नैसर्गिक मृत्यू जरी आशा गट प्रवर्तकांचा झाला तर त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयाचं कवच विमा कवच दिलं पाहिजे ही मागणी आहे। आशा गट प्रवर्तकांना 5 लाख रुपये आरोग्याचा विमा प्रत्येकाला मिळावा। त्याचप्रमाणे अतिदुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या आशा आणि गट प्रवर्तक आहेत, त्यांना प्रोत्साहनपद भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अतिदुर्गम काम करणाऱ्या भागातल्या आशा गट प्रवर्तकांना लागू करावा। या मागण्या आमच्या प्रमुख आहेत। या मागण्यांवरती आम्ही विचारविनिमय करून केंद्र सरकारने 2018 पासून 1 रुपयासुद्धा मोबदला वाढ केलेली नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र असं आंदोलन करण्याचा निर्धार या अधिवेशनामध्ये होणार आहे। हे तिसरे अधिवेशन आहे। या तिसऱ्या अधिवेशनमध्ये जवळपास 24 जिल्ह्यातील 300 जवळपास प्रतिनिधी येणार आहेत यामध्ये। आणि पहिल्या दिवशी 27 तारखेला रेस्ट हाऊसपासून एक 10-10:30 वाजता एक भव्य अशी रॅली, त्यामध्ये अंदाज 2000 आशा गट प्रवर्तक त्या रॅलीमध्ये सामील होणार आहेत ना। अधिवेशन स्थळी येऊन मग खुल्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे ना। त्याची पूर्ण तयारी, या अधिवेशनाची पूर्ण तयारी प्रतिनिधीची राहण्याची, जेवण्याची आणि हे जे खुले अधिवेशन आहे हे सर्व तयारी झालेली आहे। आणि कार्यकर्ते, आशा गट प्रवर्तक संघटनेचे कार्यकर्ते, आयटकचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत ना। हा अधिवेशन यशस्वी होईल ना। गोंदियामध्ये हा अधिवेशन असल्यामुळे आम्हाला अत्यंत एक खुशी आहे आणि एक कामगारामध्ये एक उत्साह आहे। कामगार स्वतःच्या खर्चाने अधिवेशन करत आहेत, हे मोठी बाब, सर्वात मोठी बाब ही आहे।